समाजकट्टा यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज सावित्रीमाई जयंती आणि त्यानिमित्ताने सावित्रीमाई जयंतीच्या संदर्भात आपणास संदेश देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सार्वभौम राष्ट्र दैनिकाचे संपादक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकरजी। जय भीम सर। तर सर, आजच्या या जयंतीनिमित्त आपण समस्त भारतीयांना काय संदेश देऊ इच्छिता? सावित्रीमाईची जयंती आज आहे। 3 जानेवारी हा सावित्रीमाईंचा जन्मदिन आहे। 3 जानेवारी 1839 या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि 9व्या वर्षी क्रांतीबा फुले यांची त्यांचा विवाह झाला। हा विवाह म्हणजे एक क्रांतिकारी घटना होती। एकूण त्यांचं चरित्र दोघांचे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं। त्यात महत्वाची भूमिका याच्यावर मी बोलेन सावित्रीमाईंची, की सावित्रीमाई केवळ आपण समजतो की पुरुषाची सावली, यशस्वी पुरुषाची सावली असं न राहता त्या सकारात्मक आणि ताकदीनं क्रांतिकारी कामात फुल्यांच्या सोबत त्या चालत आहेत। म्हणजे कुठेतरी सावली वगैरे हे जे शब्द वापरतो आपण इथे गळून पडतात, ते सोबत आहेत आणि क्रांतिकारी भूमिका दोघांनी जी पटलेली आहे, समजून घेतलेली आहे दोघांनी, त्या भूमिकेवर ते कायम आहे। 1847 पहिली मुलींची शाळा जेव्हा 1 जानेवारीला सुरू केली त्याच्यामध्ये मोठा हात सावित्रीमाईंचा आहे। सावित्रीबाई या शाळेमध्ये, मुलींच्या शाळेमध्ये शिकवायला जाताना प्रस्थापित सनातनी लोक सावित्रीवर शेण मारा करायची आणि अनेक प्रकारे त्यांना वाईट शब्दांना शिव्या म्हटलं तरी चालेल, त्या खाण्याच्या खालच्या पातळी येऊन ते त्यांना त्रास द्यायचे। उदाहरणार्थ त्यावेळी असं समज होता की जर स्त्री शिकली तर तिचा नवरा लवकर मरतो, या अशा भयानक अशा अंधश्रद्धा होत्या। आणि अशा वेळी सावित्रीमाई ताठ मानेनं त्या अज्ञानी लोकांचं अज्ञान घालवण्यासाठी त्या मुलींच्या शाळेत जात आहेत आणि जाता येता जो काही चिखलफेक व्हायची, शेण मारलं जायचं, त्यामुळे सावित्रीबाईने एक निर्णय घेतला होता की सोबत हातातून जी काही बॅग पिशवी असेल त्या विषयीमध्ये चांगली साडी असायची। त्याच्यामुळे शाळेत गेल्यानंतर त्यांचं पहिलं काम होतं की ती साडी बदलणे आणि मग त्या स्वच्छ साडीतून किंवा स्वच्छ पेहरावातून मुलींसमोर उभ्या व्हायच्या। मित्रो, सावित्रीमाई आणि फुल्यांनी जे काही शाळा सुरू केल्या त्या केवळ शाळा ज्ञान देण्यासाठी किंवा अक्षर ओळख देण्यासाठी नाही, तर फार महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या लक्षात 1952चा असा 1852चा असा रिपोर्ट आहे की ब्रिटिश लोकांचा की सरकारी शाळांपेक्षा किंवा इतर प्रायव्हेट शाळांपेक्षा या सावित्रीमाई आणि फुल्यांनी जे शाळा उभ्या केल्या त्यांचा जे क्वालिटी आहे मुलांची तयार होणार आहे तो दर्जा जबरदस्त आहे। एका ओपिनियन या इंग्लिश वृत्तपत्रामध्ये एक भारतीय प्रस्थापिताचा एक आर्टिकल आलं होतं की तो शंका व्यक्त करतोय किंवा भीती व्यक्त करतोय, अशा प्रकारे जर फुल्यांच्या दाम्पत्याच्या शाळेमधून सातत्याने शाळा मुलं वाढत राहिली तर इथल्या आमच्या शाळा ओस पडतील असं त्याची भीती त्याने ओपिनियन या वृत्तपत्रामध्ये छापलेलं होतं। आपली भीती व्यक्त केली होती। इतका प्रचंड दर्जाच्या शाळा सुरू होत्या। मुक्ता साळवीचं नाव आपल्याला सगळ्यांना ऐकलेलं असेल। मुक्ता साळवींना अक्षरशः 7 वर्षाची जी मुली एक पत्र लिहिते, देवाला पत्र लिहिते, किंवा हा जो धर्म आमचा म्हणतात हिंदू धर्म, त्याचे ग्रंथ तर आम्हाला पाहायला मिळत नाही, त्यांच्या मंदिरामध्ये आम्हाला येऊ देत नाही। हा नक्की असा कसला धर्म आहे की जो आम्हाला त्या धर्माच्या लोकांनाच हा विरोध करतोय आतमध्ये यायला? आणि जर मग या धर्मामध्ये आमचं स्थान काही जरा प्रत्यक्ष कळलं तर आम्हाला पुढे याप्रमाणे व्यवस्था करता येईल असं देवाला लिहिते। ती छोटी आहे, चॅलेंज देते, देवाला लिहिते म्हणजे व्यवस्थेला चॅलेंज देते। अशा प्रकारची व्यवस्थेला चॅलेंज देणारे विद्यार्थी तयार करण्याच्या ते जबरदस्त असे शाळा होत्या। नुसत्याच अक्षर ओळख आणि प्रश्नोत्तर लिहून पुढच्या वर्गात घातले अशा प्रकारचं नाही, हे क्रांतिकारी काम आहे। विशेषतः त्यांच्यावर बोलताना आपल्या लक्षात की शेवटच्या टप्प्यामध्ये फुले यांचं देहावसान झाल्यानंतर, फुल्यांचं निर्वाण झाल्यानंतर प्रश्न असा होता की आता फुल्यांना मुलं नाहीत आणि पुरुषसत्ताक पद्धतीमुळे पुरुषानंच त्याला काय करायचं, अग्नी द्यायचा असा एक दंडक होता। हिंदू धर्माचा आजही दंडक आहे। परंतु यावेळी सावित्रीबाई पुढे झाल्या आणि त्यांच्या
फुल्यांच्या नातेवाईक जे काही जवळचे होते, जे जवळ कधी आले नाही, मृत्यूनंतर जवळ आले प्रॉपर्टीसाठी असते कदाचित, तर त्यांना तिने बाजूला ठेवले की या इथे कुणीही इतर हात लावायची गरज नाही, मी स्वतः अग्नी देणार आहे फुल्यांच्या असल्या, अशी ठाम भूमिका घेतली. आणि मग ते जे रूढी परंपरेचे काय मडकं होतं अग्नीचं, ते स्वतः हातामध्ये घेऊन त्या पुढे गेल्या. प्रचंड क्रांतिकारी गोष्ट आहे, निश्चितपणे सांगितलं पाहिजे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात, कारण आपण कमीत कमी आज बघू, तर शेवटचा टप्पा मी सांगेन की 1890ला क्रांतिवानचं निधन झाल्यानंतर पुढची जी चळवळ 96 पर्यंत आहे, की जोपर्यंत हयात आहेत सावित्रीबाई, या स्वतः लिडरशिप त्या केलेल्या आहे. एक फार मोठा प्रसंग मी त्यातलं सांगेन 1894चा, जेव्हा की हिंदू मुसलमान जी काही दंगल झाले, की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथम नोंदली गेलेली अशी हिंदू मुस्लिम दंगल आहे, जी की मुंबईत झाली होती. आणि प्रचंड असा नुकसान झालं होतं, दोन्हीकडून बरेच माणसं कत्तल केली गेली होती आणि तिथे शांतता ही येत नव्हती, प्रस्थापित होत नव्हती. अशा वेळी पुण्यामधून सावित्रीबाई मुंबईमध्ये आलेल्या आहे. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर गिरणगाव, जे आपण लालबाग पर्यंत जातो, अशा त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी सत्यशोधक मंडळाच्या एकूण त्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं एक प्रचंड अशी जाहीर सभा घेतली. त्याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट अशी सांगायला हवी की अतिशय महत्वाचं आहे डॉक्टर, की त्यावेळी मुंबईची लोकसंख्या 6 लाख होती, 6 लाख. आणि त्या मिटिंगला, त्या सभेला, जाहीर सभेला 60,000 लोक आले. म्हणजे पॉप्युलेशन एकूण जी लोकसंख्या त्याच्या 1.0 एवढी लोक एका वेळी जमा करण्याची ताकद सावित्रीबाईंनी म्हणजेच सत्यशोधक मंडळाने त्यावेळी दाखवली आहे. हा एक प्रचंड असा धक्का होता व्यवस्थेला. आणि सावित्रीबाईंच्या त्या जाहीर सभेनंतर हार्डली 1 ते 2 तासामध्ये मुंबई शांत झाली. ही ताकद आहे, सावित्रीबाईंची ताकद आहे, ही बोललं गेलं पाहिजे. आणि या अशा प्रकारच्या एक त्या काळात म्हणजे 100-150 वर्षापूर्वीच आपण म्हणतोय की त्या काळामध्ये इतक्या ताकदीनं एखादी स्त्री पुढे येते. अर्थातच त्या स्त्रीला या सावित्रीबाईंना तयार करण्याचं त्या ताकद आहे, त्यांच्यातलं शौर्य बाहेर करण्याचं आणि जे काही लढाऊ वृत्ती आहे किंवा त्यातलं लिडरशिप आहे बाहेर काढण्याचं काम क्रांतिबा फुल्यांनी केलं आहे. आणि म्हणून या 3 जानेवारीला आपण त्यांना वंदन करतोय. त्यांची स्मृती, त्यांचं जयंती दिन आहे. त्या जयंती दिनाला आपण त्यांना पुन्हा वंदन करू. केवळ वंदन करून चालणार नाही, तर आज आपल्याला हे कळलं पाहिजे की आज या भारतातल्या जर स्त्रिया सुशिक्षित झाल्या असतील आणि उच्चपदी पोहोचल्या असतील, इंदिरा गांधी असतील पीएम म्हणून, आज मुर्मू असतील, किंवा अनेक IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स म्हणून लेडीज, शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर्स अनेक ठिकाणी वरच्या पदावर आहेत. अशा पदावरच्या स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांनीच. पण या विशेषतः स्त्रियांनी जे काही उच्च शिक्षित आहे, ते उच्च पदावर आहेत, त्यांनी निश्चितपणे हे रूल सावित्रीचं मान्य करून ऍटलिस्ट त्यांचा फोटो तरी आपल्या घरात लागला पाहिजे, हे निश्चितपणे ठरलं. उलट विद्यादेवता म्हणून भलतेच कोणाचं लावण्यापेक्षा, भलताच फोटो घरात लावण्यापेक्षा सावित्रीबाईंचा फोटो अभिमानानं अगदी समोर दरवाजा एंट्री केल्या तो दिसला पाहिजे, अशा ठिकाणी लावला पाहिजे, अशी एक विनंती मी करेन सगळ्यांना. जय भीम, जय भारत. हे होते प्रेमरत्न चौकेकर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण समाज कट्टा चॅनलवर सातत्याने राहा. अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. मी राजेंद्र झेंडे, समाज कट्टा चॅनल, मुंबई.